नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार? कारण या योजनेअंतर्गत मिळणारी 2000 रुपयाची आर्थिक मदत अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरते। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात येण्यापूर्वी कोणती प्रक्रिया करावी लागते ते बघूया। नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याआधी राज्य सरकारला काही आवश्यक अशा काही प्रक्रिया कराव्या लागतात, त्या बघूया। सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये चालू आहे। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी काही पुरवणी मागणी सादर झाल्यानंतर त्या मागणीला राज्यपालाची अधिकृत मंजुरी मिळते। शेतकरी मित्रांनो, राज्यपालाची मंजुरी मिळाल्यानंतर शासन निर्णय निघतो, त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची संख्या निघते, लागणारा एकूण निधी निघतो, हप्ता वितरणाची अधिकृत माहिती आणि तारीख निघते। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, हा GR जाहीर झाल्याशिवाय 1 रुपयाही खात्यात येत नसतो, त्यासाठी लक्षपूर्वक तुम्ही माहिती ऐकावी। शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकरी प्रतीक्षा करत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये केव्हा वितरित होणार? तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या प्रशासकीय हालचाली पाहता नमो शेतकरी योजनेसाठीची पुरवणी मागणी 15 ते 19 डिसेंबर दरम्यान सादर होण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 19 डिसेंबर रोजी मागणी सादर झाल्यानंतर नवीन GR निघतो, त्यानंतर सर्व टप्प्यांचा विचार करता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता हा 30 डिसेंबर पूर्वी कधीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रबळ शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे 30 डिसेंबर 2025च्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचा 8वा हप्ता म्हणजे 2000 रुपये जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता निश्चितच मिळणार आहे, मात्र तो ठराविक प्रशासकीय प्रक्रियेनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। त्यासाठी शेतकऱ्यांनी थोडा संयम राखणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।